BA दोनच्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमेस्टर 3 साठी लोकप्रशासन IDS या विषयाचा अभ्यास करत आहोत. या लोकप्रशासन विषयातील टॉपिक नंबर 4 आपण शिकवायला सुरू केलेला होता. लोकप्रशासनातील बदलते दृष्टिकोन. यातील पहिला दृष्टिकोन आपण बघितला. पहिल्या दृष्टिकोनामध्ये विकास प्रशासन हा दृष्टिकोन अगदी सविस्तरपणे आपण बघितला. आज जे काही प्रशासनामध्ये कामकाज चालतं ते या 3 दृष्टिकोनानुसार चालतं हे लक्षात घ्यायचं. राष्ट्राचा विकास करण्यासाठी विकास प्रशासन असतं, लोकांचा विकास करण्यासाठी विकास प्रशासन असतं. जलद गतीने कामं पोचली पाहिजेत लोकांच्यापर्यंत, हे विकास प्रशासनामध्ये आपण बघितलं. तसं दुसरा दृष्टिकोन आहे लोकनिवड दृष्टिकोन, पब्लिक चॉईस ऑफ अप्रोच असं त्याला म्हटलं जातं. तर लोकनिवड दृष्टिकोन हा सुद्धा प्रशासनामध्ये स्वीकारला गेलेला आहे. जगभरच्या प्रशासनामध्ये हा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. मग त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, स्वरूप काय आहे, हा आपल्याला भाग बघायचा आहे. सर्वप्रथम आपण प्रास्ताविक थोडक्यात बघूया. लोकनिवड दृष्टिकोनाला सार्वजनिक निवड दृष्टिकोन असेही म्हटले जाते. समाजातील काही वस्तू किंवा सेवा या संपूर्ण समाजाच्या मालकीच्या असतात, म्हणजे समाजाच्या उपभोगाच्या असतात. काही सामाजिक गरजा या संपूर्ण समाजाच्या मालकीच्या असतात, त्यामुळे त्यांना सार्वजनिक वस्तू असे म्हटले जाते. सार्वजनिक वस्तूचे वैशिष्ट्य असे की ती वस्तू किंवा सेवा सामूहिक उपभोगासाठी किंवा वापरासाठी असते. उदाहरणार्थ सार्वजनिक रस्ता, सार्वजनिक बगीचा, प्राणी संग्रहालय, रुग्णालय, शिक्षण व्यवस्था इत्यादी सेवा सुविधा सार्वजनिक सेवा म्हणून ओळखल्या जातात. अशा सेवा वस्तू या अविभाज्य असतात. व्यक्तीसाठी अशा सेवा सुविधा किंवा वस्तू यांचे विभाजन होत नाही. अशा सेवांचा उपभोग घेण्याचा अधिकार सर्वांनाच असतो, कोणालाही त्यातून वगळता येत नाही. अशा सेवा वस्तू यांचा लाभ घेताना एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला डावलू शकत नाही. अशा सर्व सेवा वस्तू यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या उत्पादन साधनांचे वाटप करून द्यावे लागते. सार्वजनिक सेवा वस्तू कोणत्या असतात, समाजाला कोणत्या सार्वजनिक सेवा आवश्यक वाटतात, व्यक्तीच्या निवडीतून संपूर्ण समाजाच्या निवडीपर्यंत कसे पोचता येईल, सार्वजनिक वस्तूंच्या सेवांच्या उत्पादनाच्या साधनांचे वाटप कसे करता येईल इत्यादी विषयांची मीमांसा या ठिकाणी करण्यात आलेली आहे किंवा करावी लागते. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये आपण एवढाच विचार करायचा की समाजामध्ये, राज्यामध्ये काही सार्वजनिक वस्तू असतात आणि त्या सगळ्यांसाठी असतात. उदाहरणार्थ रस्ते सगळ्यांसाठी असतात, मोठमोठ्या शहरांच्यामध्ये जे बगीचे असतात ते बगीचे सगळ्यांसाठी असतात, प्राणी संग्रहालय सगळ्यांसाठीच खुले असतात, रुग्णालये,
शासकीय रुग्णालये सगळ्यांसाठीच खुली असतात. त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था यासुद्धा सगळ्यांसाठी खुल्या असतात. आणि यांना सेवा असं म्हटलं आहे. आणि या सार्वजनिक सेवा आहेत. आणि या सार्वजनिक सेवांचा लाभ समाजामध्ये राहणाऱ्या, राष्ट्रामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना मिळालाच पाहिजे आणि मिळतो. त्यापासून कोणीही वंचित राहू शकत नाही किंवा कोणालाही वंचित केलं जात नसतं, हेही लक्षात घ्यायचं. मग या दृष्टिकोनाचं स्वरूप काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. 1960च्या दरम्यान नवलोक प्रशासन या संकल्पनेबरोबरच लोकनिवड दृष्टिकोन विकसित झाला. व्हिन्सेंट ऑस्ट्रोम यांनी आपल्या दी इंटेलेक्च्युअल क्रिसिस इन अमेरिकन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, दी इंटेलेक्च्युअल क्रिसिस किंवा क्रायसिस इन अमेरिकन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या ग्रंथात लोकनिवड दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. त्याने पारंपरिक नोकरशाहीवर अवलंबून असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेऐवजी लोकशाही प्रशासन या नवीन व्यवस्थेचा पर्याय सुचविला. ॲस्ट्रोमच्या मते लोकशाही प्रशासन व्यवस्थेमध्ये लोकांना अनेक पर्यायातून आपल्या पसंतीनुसार वस्तू सेवा संबंधी एका पर्यायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. पारंपरिक प्रशासन व्यवस्थेत एकाधिकारशाहीमुळे लोकांना निवडीचा दुसरा पर्याय दिलेला नसतो. नोकरशाहीत एकाधिकार स्वरूपाच्या लोकसेवकाकडून लोकांना त्यांच्या आवडीनुसार भिन्न स्वरूपाच्या लोकसेवा दिल्या जात नाहीत. उदाहरणार्थ, समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्थेत एकाच नियोजित व्यवस्थेकडून निर्णय घेतले जातात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील पर्याय निवडीचे स्वातंत्र्य साम्यवादी व्यवस्थेत नसते. त्यामुळे लोकांना नोकरशाही प्रशासनाची लोकसेवेसंबंधीची बांधिलकी मान्य करावी लागते. केनेथ ॲरो, बुकॅनन, अँथोनी डान्स, मॅनक्युर ओल्सन, गॉर्डन तुलॉक, ओपेनहायमर, निस्कॅनन, मिचेल इत्यादी प्रशासकीय विचारवंतांनी लोकनिवड दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला आहे. त्यांच्या मते नोकरशाही यंत्रणेतील एकाधिकारशाहीमुळे सार्वजनिक सेवा वस्तू उपभोगण्याचे स्वातंत्र्य मर्यादित असते. कारण नोकरशाही प्रत्यक्ष लोकांच्या निवडीनुसार गरजांची पूर्तता करीत नसते. नोकरशाही लोकहिताऐवजी स्वहिताकडे अधिक लक्ष देते. नोकरशाही लोकांना कोणती सेवा कशी पाहिजे हे पाहिले जात नाही. साधनसामग्रीचा दुरुपयोग करणे किंवा स्वहितासाठी वापर करणे याकडे नोकर यंत्रणेचे लक्ष असते. लोकांना सार्वजनिक निवड करण्यासाठी संस्था निवडीचे स्वातंत्र्य दिले जात नाही. व्यक्तीप्रमाणेच समाजाला अनेक सामूहिक गरजा असतात. त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन करावे लागते. परंतु त्यासाठी लागणारी उत्पादने अत्यंत मर्यादित असतात. त्यामुळे उत्पादन साधनांची निर्मिती आणि वाटप कसे करायचे ही समस्या निर्माण होते. आज 21व्या शतकात बहुतेक सर्व देशात संमिश्र अर्थव्यवस्था अस्तित्वात आलेल्या दिसतात. संमिश्र अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांचे वाटप खाजगी व सार्वजनिक अशा दोन्ही यंत्रणांद्वारे होत असते. खाजगी यंत्रणेद्वारे खाजगी उत्पादन साधनांचे वाटप आणि सार्वजनिक यंत्रणांद्वारे सार्वजनिक किंवा सामाजिक मालकीच्या साधनांचे वाटप होत असते. खाजगी वस्तू व सार्वजनिक वस्तू यामध्ये काय फरक असतो ते या ठिकाणी आपल्याला थोडक्यात बघावं लागेल. खाजगी वस्तू या बाजारपेठेत खरेदी केल्या जातात, त्या विकल्या जातात. ग्राहक आणि विक्रेते एकत्र येऊन दोघांना त्या वस्तूंची किंमत मान्य झाली तर त्या वस्तूचा मालकी हक्क हस्तांतरित होतो. खाजगी वस्तूबाबत वर्जन तत्व वापरले जाते. त्या वस्तूची किंमत देणारेच त्या वस्तूचा उपभोग घेऊ शकतात.
त्या वस्तूचा उपभोग एका वेळी फक्त एकालाच घेता येतो, त्याचवेळी तीच वस्तू किंवा सेवा अन्य व्यक्तीला मिळू शकत नाही. याला वैर तत्व असे म्हणतात. म्हणजे वर्जन तत्व आणि वैर तत्व या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. एका व्यक्तीने सफरचंद विकत घेतले तर तेच सफरचंद दुसरी व्यक्ती विकत घेऊ शकत नसते. हे याचं उदाहरण आहे. सार्वजनिक वस्तू किंवा सामाजिक सेवा ही संकल्पना खाजगी वस्तू या संकल्पनेच्या विरोधी आहे. सार्वजनिक वस्तू किंवा सेवा या संबंधीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येते. पहिलं वैशिष्ट्य, सार्वजनिक सेवेसंबंधीचं पहिलं वैशिष्ट्य, सार्वजनिक वस्तूबाबत वर्जन तत्व वापरता येत नाही. कारण सार्वजनिक सेवेबाबत जे किंमत देतात त्यांच्याप्रमाणे जे किंमत देत नाही त्यांनाही त्या सेवेचा लाभ होतो. उदाहरणार्थ सार्वजनिक रस्ता, सार्वजनिक रस्त्यावरील विद्युत दिवे याचा लाभ सर्वांनाच मिळतो. जे किंमत देतात आणि जे किंमत देत नाहीत अशा दोहोंना त्या सेवेचा लाभ होतो. रस्ता आणि प्रकाश दोघांनाही मिळतो. जे किंमत देणार नाहीत त्यांना अशा सामाजिक सेवेच्या लाभापासून वंचित ठेवता येत नाही किंवा दूर करता येत नाही. दुसरं वैशिष्ट्य, सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा बाजारपेठ किंवा किंमत यंत्रणा याकडून कार्यक्षमरित्या होऊ शकत नाही. सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा बाजारपेठ किंवा किंमत यंत्रणा याकडून कार्यक्षमरित्या होऊ शकत नाही. कारण सार्वजनिक वस्तूंचा किंवा सेवांचा पुरवठा कोणी करावा ही समस्या निर्माण होते. सार्वजनिक वस्तू किंवा सेवा एखाद्याने घेतली तर सर्वजण त्याचा लाभ घेण्यास येतात, परंतु हे सेवा किंवा वस्तू प्रथम कोण घेणार हा प्रश्न निर्माण होतो. दुसरा कोणीतरी सेवा देईल या अपेक्षेने बाकीचे लोक थांबलेले असतात. जेव्हा बाजार व्यवस्था किंवा किंमत यंत्रणा अयशस्वी ठरते तेव्हा शासन हस्तक्षेप करून त्या सेवेचा किंवा वस्तूचा पुरवठा करते. सार्वजनिक सेवा सर्वांनाच आवश्यक वाटते, परंतु किंमत देण्यास मात्र कोणीही तयार नसते. आणि म्हणून मग हे दुसरं वैशिष्ट्य अशा पद्धतीचं आहे. तिसरं वैशिष्ट्य, सार्वजनिक वस्तूंच्या उत्पादनाच्या आणि उपभोगाचे परिणाम किंवा लाभ सर्वांनाच मिळतात. ज्या सार्वजनिक वस्तूंच्या पुरवठ्यातून सर्वांना फायदा होतो त्याबाबत सामूहिक पुरवठा शासनामार्फत आवश्यकतेनुसार होत असतो. तसेच सार्वजनिक वस्तूंच्या उपलब्धतेचा परिणाम व्यक्तिगत लाभावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. म्हणजे लाभ हे सगळ्यांनाच मिळतात. चौथं वैशिष्ट्य, सार्वजनिक वस्तू आणि सेवांचा लाभ आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राष्ट्रांना होऊ शकतो. आर्थिक मंदी, दारिद्र्य, साथीचे रोग, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती यांचे परिणाम एका देशापुरते मर्यादित नसतात, तर त्याचा परिणाम बहुसंख्य राष्ट्रांवर होत असतो. तेव्हा त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा योग्य प्रमाणात योग्य प्रकारे होण्यासाठी समतेचे तत्व स्वीकारले जाते. जागतिक बँका, नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, ब्रिक्स संघटना, युनो या संस्थांमार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवरील सत्ता संतुलन व विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. सार्वजनिक वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची नितांत आवश्यकता असते. आंतरराष्ट्रीय सहकार्य हे समतेच्या तत्वावर आधारलेले असून समता ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तू किंवा सेवा आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. जेम्स बुकॅनन यांच्या मते ज्या वस्तूंची मागणी व पुरवठा बाजार यंत्रणेमार्फत निश्चित होतात त्यांना खाजगी वस्तू असे म्हणतात, आणि ज्या वस्तूंची राजकीय व्यवस्थेमार्फत मागणी आणि पुरवठा निश्चित होतात त्यांना सार्वजनिक वस्तू असे म्हटले जाते. सार्वजनिक वस्तूंची किंवा सेवांची ऐच्छिक वाटणी कशी होते ते आपण बघूया. सार्वजनिक वस्तू किंवा सेवा उपभोगाच्या दृष्टीने अविभाज्य असतात. त्याचे विशिष्ट एककात विभाजन करून प्रत्येक व्यक्तीला आवश्यक तेवढे एकक घेणे अशक्य होते. कोणताही उपभोक्ता आपल्या इच्छेनुसार सार्वजनिक वस्तू किंवा सेवांचे अनेक नग एकापाठोपाठ एक असे उपभोगू शकत नाही. उदाहरणार्थ सार्वजनिक रस्त्याचा वापर, सार्वजनिक रस्त्यावरील विद्युत दिवे, बस वाहतूक, सार्वजनिक उद्यानाचा वापर,
संरक्षणाची व्यवस्था इत्यादी सार्वजनिक वस्तूंचा सेवांचा उपभोग व्यक्तिगत पातळीवर वेगवेगळ्या समान आणि असमान एककांच्या स्वरूपात कोणाही व्यक्तीला घेता येत नाही. सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत खाजगी वस्तूप्रमाणे सीमांत पर्यायता दर आणि सीमांत स्थित्यंतर दर ठरवता येत नाही. सार्वजनिक वस्तू किंवा सेवा यापासून कोणाही व्यक्तीला जास्त समाधान मिळाल्याने दुसऱ्या अन्य व्यक्तीच्या समाधानात घट होणार नाही. त्यामुळे सार्वजनिक वस्तूंच्या बाबत पॅरेंटोनी मांडलेली ऐच्छिक इष्टतम वाटणीची कसोटी पूर्ण होत नाही. पॅरेटोनच्या मते समाजातील कोणत्याही अन्य व्यक्तीच्या समाधानात घट होत नाही, उलट व्यक्तीच्या कल्याणात वाढ होऊन सामाजिक कल्याणाची पातळी वाढली जाते. सार्वजनिक वस्तूंच्या संदर्भात अनेक व्यक्तींच्या निवडीतून सामाजिक निवडीपर्यंत जाता येईल, परंतु सार्वजनिक वस्तूबाबत व्यक्तीची निवड ठरवणे कठीण असल्याने सामाजिक निवड ठरवणे अशक्य होते. सार्वजनिक वस्तूंचे निश्चित उत्पादन किती असावे हे ठरवता येत नसते. थोडक्यात वास्तवात सामाजिक वस्तूबाबत व्यक्तीची निवड ठरवणे अशक्य आहे. त्यामुळे पॅरेटो, लिंडाल, जोहान्सन आणि पॉल सॅम्युएल्सन या विचारवंतांनी लोकनिवड दृष्टिकोनासंबंधी जे विचार मांडले ते वास्तवात येणे कठीण आहे. बाजार यंत्रणेच्या आणि किंमत यंत्रणेच्या माध्यमातून सामाजिक सेवा आणि वस्तू यांच्या निवडीचा प्रश्न सोडवणे अशक्य आहे. या संदर्भात केनेथ ॲरो यांनी मांडलेले अशक्यता प्रमेय अभ्यासणे थोडक्यात योग्य ठरेल. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ केनेथ ॲरो यांनी 1967 साली आपल्या सामाजिक निवड व वैयक्तिक मूल्ये या ग्रंथात सामाजिक निवडीचा प्रयत्न स्पष्ट केलेला आहे. त्यांच्या मते राष्ट्रामधील असंख्य लोकांना सामाजिक वस्तू आणि सार्वजनिक सेवा आवश्यक वाटतात, तेव्हा अशा समाजातील प्रत्येक व्यक्तीला सामाजिक वस्तू किंवा सेवा यांची निवड करून पसंती क्रमांक ठरवण्यास सांगावे. लाखो लोकांच्या पसंती क्रमांकातून काही महत्त्वाच्या समान सामाजिक वस्तू किंवा पसंती क्रमांक निवडणे अशक्य आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराजवळ सार्वजनिक उद्यान, सार्वजनिक वाचनालय, कॉन्क्रीटचा रस्ता व त्यावर दिवाबत्ती, सांस्कृतिक भवन, आरोग्य सेवा केंद्र, शिक्षण संस्था, पोलीस स्टेशन अशा सामाजिक वस्तू व सेवा निर्माण केल्या जाव्यात असे वाटत असते. त्यामुळे विभिन्न पसंतीक्रम आणि व्यक्तिगत निवडीतून सामाजिक निवडीपर्यंत जाणे अशक्य आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचा पसंती क्रमांक विचारात घेऊन सामाजिक निवड शोधून काढणे अशक्य आहे. असंख्य सामाजिक सेवातून वस्तूमधून निश्चित अशी कोणतीही सामाजिक निवड करणे केवळ अशक्यप्राय आहे. अशा प्रकारे केनेथ ॲरो यांनी सामाजिक निवडीचे अशक्यता प्रमेय मांडलेले आहे. अमेरिकन अर्थतज्ञ अँथनी डान्स यांनी 1997 मध्ये आपल्या ॲन इकॉनॉमिक थिअरी ऑफ डेमोक्रेसी या ग्रंथात सामाजिक लोकनिवडीसंबंधी विचार मांडलेले आहेत. त्यांच्या मते लोकशाही शासन पद्धती असणाऱ्या देशात जेव्हा एका किंवा अनेक पक्षाचे शासन सत्तारूढ होते तेव्हा सामाजिक निवडीचा सार्वभौम अधिकार त्या शासन संस्थेला प्राप्त होतो. परंतु अशा शासनाकडून सामाजिक निवडीचे योग्य प्रकारे प्रकटीकरण होत नाही, कारण शासन संस्था आणि नोकर यामध्ये यंत्रणा असणारे व्यक्ती सामाजिक वस्तूंची निवड व प्राधान्य ठरवताना आपल्या व्यक्तिगत इच्छांना व निवडींना अधिक महत्त्व देतात. त्यामुळे सार्वजनिक सेवाकडे दुर्लक्ष होते. अँथनी डान्स यांच्या मते मतदारांची सार्वजनिक सेवा व वस्तूंची निवड ही खाजगी वस्तूंच्या निवडीपेक्षा वेगळी असते. सामाजिक वस्तू किंवा सेवा किती प्रमाणात संख्यात्मक घ्यावी हे निश्चित सांगता येत नसते. सामाजिक वस्तू किंवा सेवा यापासून किती आणि कोणाला लाभ होणार हे पण निश्चितपणे सांगता येत नसते. उदाहरणार्थ, सार्वजनिक रस्ते, रस्त्यावरील दिवे, बस, रेल्वे वाहतूक, रोगाविरुद्धचे लसीकरण, आरोग्य सेवा याचा लाभ किती लोकांना मिळणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही. तेव्हा सत्तारूढ राजकीय पक्ष आणि नोकरशाही यातील व्यक्तींना समाजाला निश्चित कोणत्या सामाजिक सेवा हव्या आहेत याविषयी निर्णय घ्यावा लागतो. सत्तारूढ पक्ष हा नेहमी आपली सत्ता टिकवण्याचा आणि विरोधी राजकीय पक्ष पुढील निवडणुकीत आपल्याला सत्ता मिळवण्याचा प्रयत्न नेहमी करीत असतात. त्यामुळे मतदारांना कोणत्या सामाजिक सेवांची वस्तूंची आवश्यकता आहे यांचा विचार अधिक प्रमाणात करतात. उदाहरणार्थ, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, सार्वजनिक रस्त्यांची बांधणी करणे, स्वयंपाकाचा गॅस पुरवठा करणे, धान्य, दूध, औषधे यांचा पुरवठा करणे अशा सामाजिक वस्तू व सेवा पुरवण्याचे कार्य करावे लागते.
सामाजिक सेवांची पूर्तता करीत असताना प्रतिनिधी लोकांच्या इच्छांचा मतांचा साकल्याने विचार करून निर्णय घेत असतात आणि अशा निर्णयांची कार्यवाही नोकर यंत्रणेकडून केली जाते. लोकांच्या इच्छांचा मतांचा आदर करून निर्णय घेतल्यास लोकमत अनुकूल होऊन राज्यकारभाराला स्थैर्य प्राप्त होते. अँथनी डान्स यांच्या मते सामाजिक सेवांची आणि वस्तूंची पूर्तता करताना सत्तारूढ पक्षाच्या सरकारला आणि सनदी नोकरांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागते. कार्यकारी मंडळाचा प्रमुख या नात्याने पंतप्रधानाने लोकांच्या इच्छांचा, अपेक्षांचा आणि मतांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. अर्थात नोकर यंत्रणेने त्या निर्णयांची अंमलबजावणी जाणीवपूर्वक जबाबदारीने केली पाहिजे. 2014 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी मतदारांच्या सामाजिक सेवाबाबतच्या अपेक्षा विचारात घेऊन जनाधार प्राप्त केला. सत्ता प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोकर यंत्रणेला जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने अंमलबजावणीच्या कार्याला लावले. थोडक्यात मतदारांना हव्या असणाऱ्या सामाजिक सेवांच्या आणि वस्तूंच्या निवडीवर एक वाक्यता होणे गरजेचे असते. जेव्हा शासनकर्ते आणि नोकर यंत्रणा सामाजिक सेवांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरतात तेव्हा लोकमताचा अनादर होऊन सत्तापालट होतो. सध्या नोकरांची नोकरशाही आणि शासनकर्त्यांची स्वार्थी बेजबाबदार वृत्ती यामुळे काँग्रेस पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. आता मोदी सरकारकडून लोकांच्या सामाजिक वस्तू आणि सेवा यासंबंधीच्या मागण्यांची पूर्तता होणे नितांत गरजेचे आहे. अर्थात राज्यकर्त्यांनी आणि नोकर यंत्रणेने स्वहिताचा विचार बाजूला ठेवून सामाजिक हिताचा विचार करणे आवश्यक आहे. जो राजकीय पक्ष मतदारांच्या सामाजिक सेवांची किंवा मागण्यांची पूर्तता अधिक करेल तो राजकीय पक्ष जनतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करू शकेल. थोडक्यात सार्वजनिक सेवा आणि वस्तू यांची निवड करताना अँथनी डान्स यांनी मांडलेल्या लोकशाहीच्या आर्थिक सिद्धांतानुसार प्रयत्न होणे आवश्यक वाटते. विविध विचारवंतांनी सामाजिक निवडीसंबंधीच्या मांडलेल्या सिद्धांताचा साकल्याने विचार केला असता शेवटी असे म्हणता येईल की प्रत्यक्ष वास्तवात बाजार यंत्रणेच्या माध्यमातून व्यक्तीच्या सामाजिक वस्तूंच्या निवडीचा प्रश्न सोडवता येणे अशक्य आहे. कारण सार्वजनिक वस्तूंच्या अस्तित्वामुळे बाजार यंत्रणा अयशस्वी ठरते. शॅम्युएल्सन यांच्या मते सार्वजनिक सेवा किंवा वस्तूंबाबत एकाने उपभोग घेतला तरी त्याच वस्तूचा दुसऱ्याने घेतलेल्या उपभोगात कोणतीही घट होत नाही. बाजारपेठेच्या अपयशातून सार्वजनिक धोरण शासकीय हस्तक्षेपाची आवश्यकता निर्माण होते. सार्वजनिक धोरण हे बाजारपेठेच्या कार्यवाहीतील दोष दूर करण्यासाठी उपयुक्त असते. सार्वजनिक सेवा किंवा वस्तू यांचे विभाजन करता येत नाही. अशा वस्तू वापरण्याची संख्या मोठी असते. कोणीही खर्चात सहभागी होत नाही परंतु त्याचा लाभ घेण्यास सर्वजण पुढे असतात. अशावेळी शासनाला त्या सामाजिक वस्तूंच्या वापराबाबत हस्तक्षेप करावा लागतो. अशा पद्धतीनं साधारणपणे लोक निवड दृष्टिकोन जो आहे तो सर्व लोकांसाठी असतो. समाजामध्ये असणारे सर्व लोक जे असतात त्या लोकांसाठी असतो. लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. सगळे लोक फायदा घ्यायला पुढे येतात असं या दृष्टिकोनामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग साधारणपणे लोकनिवड दृष्टिकोन जो आहे तो लोकनिवड दृष्टिकोन काही वेळा ऐच्छिक वाटतो. मागणी आणि पुरवठा बाजार यंत्रणेमार्फत निश्चित होताना खाजगी वस्तू ज्या असतात त्या खाजगी वस्तू खाजगीच राहतात, त्या सार्वजनिक नसतात. आणि म्हणून मग साधारणपणे खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तू यामध्ये फरक असतो. दोन्ही ह्या संकल्पना विरोधी असतात असं आपल्याला दिसून येतं. खाजगी वस्तूवर खाजगी मालकी असते, सार्वजनिक वस्तूवर सार्वजनिक मालकी असते. वैयक्तिक मालकी कोणाची नसते. म्हणून त्याची वैशिष्ट्य आहे. सार्वजनिक वस्तूबाबत वर्जन तत्त्व वापरता येत नसतं. दुसरं, सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा बाजारपेठ किंवा किंमत यंत्रणा यांच्याकडून कार्यक्षमरित्या होऊ शकत नसतो. तिसरं, सार्वजनिक वस्तूंच्या उत्पादनाचे उपभोगाचे परिणाम किंवा लाभ सर्वांनाच मिळतात. ते काही ठराविक लोकांना मिळतात असं नसतं, सगळ्यांनाच त्याचे लाभ मिळतात. त्याचबरोबर सार्वजनिक वस्तू किंवा सेवांचा लाभ आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील राष्ट्रांनासुद्धा होऊ शकतो. म्हणजे आर्थिक मंदी, दारिद्र्य, साथीचे रोग, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती यांचे परिणाम
एकाच देशावरती मर्यादित नसतात, तर त्याचा परिणाम बहुसंख्य राष्ट्रावरती होत असतो. आणि त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा योग्य प्रमाणात योग्य प्रकारे होण्यासाठी समतेचे तत्त्व स्वीकारावे लागते. मग जागतिक बँका, नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, ब्रिक्स संघटना, युनो या संस्थांमार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्ता संतुलन आणि विकेंद्रीकरण होणे आवश्यक असतं. आणि हा सार्वजनिक वस्तूंचा सेवांचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी सहकार्याची गरज असते, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं सार्वजनिक सेवा किंवा वस्तू यावर आधारित असा हा लोकनिवड दृष्टिकोन आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि हा दृष्टिकोन 1960 नंतर विकसित झालेला आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं हा दृष्टिकोन या ठिकाणी संपला. आपण या ठिकाणी थांबूया.